चांगला करण्याचा रेडर सराव करतो शिरपूर संघावर क्वार्टरफायनलचा फर्स्ट मॅच पहिला सामना आणि निर्धार उत्कृष्ट असा डिफेन्स शिरपूर संघाचा शिरपूर संघ आणि पुन्हा आणि पहिली रेड शिरपूर संघाची चांगला करण्यात संघावर खडाई करतोय रेडर तुमचा असा प्लेअर बोनस घेण्याचा प्रयत्न कारणीने येतो अंपायरचा बोनस आणि बोनसच्या स्वरूपात शिरपूरने हा दुसरा अंक दुसरा बॉल घेतलेला आहे आणि पुन्हा असा करण्याचा नंबर 2 जर्सी रेडर हात लावून गरीब बाद करायचा प्रयत्न आहे कमलेश शॉट 1-1 पंचांचा निर्णय अंतिम पंचांचा निर्णय अंतिम आहे अंपायर झाली होता दोन्ही संघाला एक पॉईंट हा चला पुन्हा जशी नंबर 2 शिरपूर संघाचा हा रेडर खूप चांगला असा डिफेन्स उडी मारण्याचा प्रयत्न रेडर अयशस्वी आणि पुन्हा जशी नंबर 3 सराव करतोय शिरपूर संघावर हा रेडर डिफेन्स करण्याचा प्रयत्न आहे त्याने रेडर आउट पंचांचा निर्णय अंतिम आहे अंपायर स्वीकार करू नका प्लेअरने याची दक्षता घ्या पुन्हा क्रॉस लाईन पार करून रेडर शिरपूरचा रेडर चढाई करतोय साखरतांडा संघावर परत आपल्या पाठीशी कोणताही गुण न घेता आणि पुन्हा जशी नंबर 2 साखरतांडा झालेला हात मारून गरीब बाद करण्याचा प्रयत्न कॉर्नर टू सेंटर टू कॉर्नर असा घेताचा गेम आणि परत आपल्या पाठीशी कोणतेही गुण न घेता आणि पुन्हा शिरपूर संघाचा जसे नंबर 5 सराव करतोय आणि पुन्हा जसे नंबर 5 सराव करतोय साखर संघावर कबड्डी म्हणा सेंटर टू कॉर्नर असा त्याचा खेळ चालू पार करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा बॅटिंग मारण्याचा प्रयत्न टाइम करा 30 सेकंड रहने का आरटीया शिरपूर संघाचा आरटीया सहाय्य करतोय चार पॉइंट मारायचा प्रयत्न 1 पॉइंट शिरपूर संघ टाइम आउट 9 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी काय करू शकतो जबरदस्त अशा
रेड पॉइंट मारण्याचा प्रयत्न डायरेक्ट पॉइंट सेंटर टू कॉर्नर कॉर्नर टू सेंटर पॉइंट मारण्याचा प्रयत्न जबरदस्त असा टॅकल आणि जबरदस्त असा टॅकल करण्याचा प्रयत्न टॅकल रेड आउट 1 पॉइंट शिरपूर संघ हाफ टाइम साठी 3.5 मिनिट शिल्लक शिरपूर संघाचा 22 नंबरचा खेळाडू साखर कांदा या संघावर कमी करतो न पॉइंट मारतात आपल्या पाठीशी परत 1 नंबरचा साखर कांदा या संघाचा खेळाडू बघू आपल्या संघासाठी काय गोष्टी आणि आपल्या पाठीशी परत सुपर टॅकल ऑन साखर कांदासाठी शिरपूर संघाचा खेळाडू बघू पॉइंट मारतो नाही मारत कॉर्नर टू सेंटर डायरेक्ट पॉइंट मारण्याचा प्रयत्न बघू आपल्या संघासाठी काय करू शकते दोन्ही खेळाडू आणि आउट 4 पॉइंट शिरपूर संघ टाइम आउट टॅकल केलेला आहे साखर कांदा या संघाच्या खेळाडूला रेड आउट 1 पॉइंट शिरपूर संघ लावण्याचा खेळाडू बॅकलाईन पार करून बघू आपल्या संघासाठी काय करू शकतो डायरेक्ट पॉइंट मारण्याचा प्रयत्न कॉर्नर टू सेंटरमध्ये सुद्धा गोटात करण्याचा प्रयत्न कॉर्नर टू सेंटर पॉइंट मारण्याचा प्रयत्न परंतु आपल्या पाठीशी परत पॉइंट मारतात आपल्या पाठीशी परत शिरपूर संघाचा खेळाडू आणि हा 2 नंबरचा साखर कांदा संघाचा खेळाडू बघू आपल्या संघासाठी काय करू शकतो बोनस ऑन साखर कांदा संघासाठी डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न आणि 1 पॉइंट साखर कांदा संघ फर्स्ट हाफ साठी शेवटचा 1 मिनिट पॉइंट मारण्याचा प्रयत्न शिरपूर संघाच्या खेळाडूचा बोनस मारून बघू 2 पॉइंट शिरपूर संघ बोनस 3 नंबरचा साखर कांदा संघाचा खेळाडू बघू आपल्या संघासाठी काय करू शकतो शांतपणे आपला खेळ लागत असताना साखर कांदा संघाचा खेळाडू डायरेक्ट पॉइंट मारण्याचा प्रयत्न बघू 1 पॉइंट साखर कांदा हाफ टाइम साठी पॉइंट मारलेला आहे हाफ टाइम सात नंबरचा खेळाडू शिरपूर संघाचा बघू आपल्या संघासाठी काय करू शकतो बॉकलाईन पार करून पॉइंट मारण्याचा प्रयत्न कमी प्रमाणात आणि पॉइंट मारता येईल आपल्या पाठीशी यानंतर होणारा सामना दणदणीत सामना अंजी वर्सेस सागरा डायरेक्ट पॉइंट मारलेला 1 पॉइंट साखर कांदा संघाला यानंतर होणारा दणदणीत सामना अंजी वर्सेस साखरा दिग्रज साखरा दोन्ही संघ तयार राहा याच्यानंतर लगेच दुसरा सामना 7 नंबरचा खेळाडू बघू आपल्या संघासाठी काय करू शकतो शिरपूर संघाचा तीन नंबरचा खेळाडू बघू आपल्या संघासाठी
शिरपूर संघाची खेळले आता 1 पॉइंट साखरतांडा संघाने थर्ड रेड पॉइंट मारावा लागेल अन्यथा रेड बाद डायरेक्ट पॉइंट मारण्याचा प्रयत्न करूया बरो अशी स्थिती डायरेक्ट लोकल करण्याचा प्रयत्न सुद्धा रेड आउट 1 पॉइंट साखरतांडा संघ गुणसंख्या झालेली आहे साखरतांडा 7 शिरपूर 15 डायरेक्ट पॉइंट मारण्याचा प्रयत्न साखरतांडा या संघाच्या खेळाडूचा पॉइंट मारण्याचा प्रयत्न लाईनमॅन 2 नंबरचा शिरपूर संघाचा खेळाडू लाईनमॅन व्यवस्थित राहा पॉइंट मारण्याचा प्रयत्न 3 नंबरचा खेळाडू 2 नंबरचा खेळाडू शिरपूर संघाचा खेळाडू साखरतांडा या संघावर डायरेक्ट पॉइंट मारण्याचा प्रयत्न बोनस मारण्याचा प्रयत्न बघू बोनस पॉइंट शिरपूर संघ तीन नंबरचा खेळाडू टक्कर झालेला आहे रेडर आउट झालेला आहे 1 गुण शिरपूर संघ रेडर आउट हा 2 नंबरचा शिरपूर संघाचा खेळाडू बघू आपल्या संघासाठी काय करू शकता आणि बघू काय निर्णय होते एक दोन साखरतांडा क्रॉस झाले लाईन डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न 7 नंबरचा खेळाडू बघू आपल्या संघासाठी काय करू शकतो डायरेक्ट वातावरण पास करण्याचा प्रयत्न डायरेक्ट डोकत करण्याचा सुद्धा प्रयत्न स्कोर झालेला आहे साखरतांडा 8 शिरपूर 17 2 22 नंबरच्या धावले 2 खेळाडू बाद केलेल्या टाइम आउट साखरतांडा या संघासाठी 3 नंबरचा खेळाडू पॉइंट मारण्याचा प्रयत्न कॉर्नर टू सेंटर जबरदस्त असा टक्कर सुद्धा केलेला आहे शिरपूर संघाने आणि एक रेडर आउट 1 पॉइंट शिरपूर संघ 2 नंबरचा शिरपूर संघाचा खेळाडू यानंतर होणारा सामना अंजी वर्सेस गुजरात साखरा दणदणीत सामना जबरदस्त असा डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न बोनस पावणारे साखरा संघासाठी साखरतांडा संघासाठी डायरेक्ट हँड केलेला शिरपूर संघाने आणि रेडर आउट 1 पॉइंट शिरपूर संघ सुपर टॅकल ऑन साखरतांडा या संघासाठी शिरपूरचा 7 नंबरचा खेळाडू बघू आपल्या संघासाठी काय करू शकतो सुपर टॅकल ऑन साखरतांडा या संघासाठी पॉइंट न मारतात आपल्या पाठीशी परत आणि 1 नंबरचा खेळाडू डायरेक्ट पॉइंट मारण्याचा प्रयत्न आणि पॉइंट न मारतात आपल्या पाठीशी परत थर्ड रेड शिरपूर संघाची सर्व मरो आणि साखरतांडा या संघासाठी
सुपर टॅकल ऑन आणि सुद्धा टॅकल केलेला आहे. 2 पॉइंट सागरराणा संघ. 3 मिनिट 20 सेकंद सामना संपण्यासाठी. पॉइंट मारण्याचा प्रयत्न. बॉक्सलाईन पार करून आपला टाइम व्यर्थ करत बघू पुढचा काय प्रॉब्लेम आहे ते. टाइम आउट. हा चालू थर्ड रेड साखर तांडा या संघाची थर्ड रेड करूया म्हणून डायरेक्ट ऍडव्हान्स टॅकल 1 पॉइंट साखर तांडा संघ. शिरपूरचा 7 नंबरचा खेळाडू बघू आपल्या संघासाठी काय करू शकतो. स्कोर काय झालेला आहे. साखर तांडा 11 शिरपूर 21. बघू काय शेवटच्या क्षणी आपल्या संघाला वापस आणू शकते का. सुनील बाबा पॉइंट मारण्याचा प्रयत्न. शिरपूर संघाचा खेळाडू इंद्री जागा गग्गर पुरवतो. बघू आपल्या पतीची परत. सामना संपण्यासाठी शेवटचा 1 मिनिट 1 पॉइंट साखर तांडा या थर्ड रेड.